हॅलो, द स्पायसी कढई या चॅनलवर तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण इथे पोहा, बटाटा ह्याचे कटलेट बनवणार आहोत। आता आपण इथे वेळ न घालवता लगेच बनवायला घेऊया। इथे मी 1 वाटी भरून पोहे स्वच्छ नीट करून घेतलेले 2 पाण्याने धुवून घेतल्यानंतर आता आपण हे भिजत ठेवूया। इथे मी पोहे भिजत ठेवलेले। इथे मी तुम्हाला काही भाजी दाखवते। इथे मी एक शिमला मिर्च कट करून घेतलेली, एक मोठा कांदा कट करून घेतलेला आहे, बारीक चिरून घेतलेला आहे, एक गाजर बारीक चिरून घेतलेले, कोथिंबीर घेतलेली। आता आपण एका प्लेटमध्ये इथे पोहे काढून घेतलेले, त्याच्यामध्ये एक बटाटा उकडून घेतलेला आहे, तो मी इथे किसून घेते। ह्याच्यामध्ये तुम्ही काही भाज्या अजून ॲड करू शकता, जसं की पालेभाज्या, कोबी, बीट, ही सर्व भाज्या तुम्ही इथे टाकू शकतात। इथे मी गाजर टाकून घेतलेले आहे, त्यानंतर इथे कांदा टाकून घ्यायचा, शिमला मिर्च आणि जी कोथिंबीर चिरून घेतलेली होती ती कोथिंबीर पण आपण इथे घालून घेतलेली। आता आपण ह्याच्यामध्ये सर्व साहित्य टाकून घेतल्यानंतर आलं, लसूण, कोथिंबीर आणि जिरे ह्याचं 1 चमचा वाटण घातलेले आहे, त्याच्यामुळे आपले कटलेट अतिशय टेस्टी होतात। आणि त्यानंतर इथे मी 1 चमचा धणेपूड टाकून घेतलेली, बारीक चमचा आहे छोटाच, 1 चमचा जिरेपूड आणि त्यानंतर इथे मी 1 चमचा भरून आमचूर पावडर टाकून घेतलेली, त्यामुळे आपले कटलेट खूप छान होतात, टेस्टी होतात। 1 चमचा भरून इथे चाट मसाला टाकून घेतलेले आणि आपण इथे मिरची पावडर 1 चमचा टाकून घेत आहोत। इथे तुम्ही हिरवी मिरची पण कट करून टाकू शकता। त्यानंतर इथे 1 चमचा गरम मसाला घातलेला आहे मी, हळद घातलेली, चवीनुसार इथे मीठ टाकून घेतलेले आहे। आता आपण हे मळून घ्यायचं। पोहे भिजवलेले, बटाटा उकडून घेतलेले आहे, त्यामुळे इथे पाणी टाकण्याची काही गरज नाही आहे। आपण छान असा गोळा मळून घेतलेला आहे। हाताला तेल लावून इथे आपण जशी पोळी लाटतो तेवढा गोळा इथे, त्याच्यापेक्षा कमी असा गोळा इथे घ्यायचा आहे। हातावर आपण छान असा प्रेस करून त्याला कटलेटचा आकार द्यायचा आहे। तुम्हाला लहान मोठे ज्या आकाराचे हवेत त्या आकाराची इथे तुम्ही बनवू शकता। हे बघा, इथे छान असे बनवून घ्यायचे। मेथीची भाजी, पालकची भाजी पण यात ॲड करून बारीक चिरून टाकू शकता। हे बघा, इथे आपले कटलेट झालेले आहे। आता असेच मी सर्व कटलेट इथे बनवून घेतलेले। गॅसवर पॅन ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये मी 2 मोठे पळी भरून तेल ॲड करणार आहे। 1 पळी टाकलेलं आहे, अजून 1 पळी इथे मी टाकून घेते। इथे आपल्याला एक करून सर्व कटलेट याच्यात सोडून घ्यायचे। तुम्हाला जर डीप फ्राय करायचे असेल तर तुम्ही तसं पण करू शकता। हे बघा, इथे मी सावकाश सोडून घ्यायचे। एक बाजू छान तळल्यानंतर आपण इथे दुसरी बाजू पलटी करून घ्यायची आहे आणि चवीला पण तेवढे छान लागतात। तुम्ही बनवून बघा आणि पटकन लाईक करून घ्या। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा। तुमच्या मित्रमैत्रिणींनाही हे कटलेटचा व्हिडिओ शेअर करा। आपले छान असे पलटी मारून झालेले, आपण परत बघू खालची बाजू पण झालेली आहे का। हे बघा, छान मस्त खरपूस भाजून झालेले आहे। आता आपण हे काढून घेऊया एका प्लेटमध्ये। कलर पण छान आलेला आहे आणि खायला पण तेवढेच टेस्टी लागतात। तुम्ही नक्की बनवून बघा। आता पुढचेही मी असेच तळून घेते। तेल कमी वाटलं तर आपण इथे अजून तेल ॲड करू शकतो। हे बघा, इथे मी असे छान सोडून घेते। तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर लगेच लाईक करा, कमेंट करा। चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या। हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींनाही शेअर करा। वेळात वेळ काढून तुम्ही माझी ही रेसिपी बघितली त्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद। पुन्हा भेटूया, बाय।